नमस्कार मित्रांनो, मराठी बोल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीएम आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी टप्पा 2 अंतर्गत नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजे नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये जे नागरिक यामध्ये पात्र असतील त्या नागरिकांना आपला सेल्फ सर्व्हेच्या माध्यमातून असेल किंवा असिस्टंट सर्व्हेच्या माध्यमातून असेल यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्याची सुविधा केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे। आता यामध्ये सर्वेक्षण कसं पूर्ण करायचं, कसा सर्वे करायचा, नाव नोंदणी कशी करायची, असिस्टंट सर्वे, सेल्फ सर्वे करताना येणाऱ्या विविध अडचणी या सर्व घटकांची माहिती आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत। जर आपण अद्यापपर्यंत सर्वे केला नसेल तर सर्वे कसा करायचा याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। तो व्हिडिओ देखील आपण पाहू शकता। त्याची लिंक तुम्हाला आय बटन मध्ये दिलेली असेल किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देण्याचा प्रयत्न करतो। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेल्फ सर्वे कसा करायचा याची पूर्ण माहिती घेऊन आपला सेल्फ सर्वे पूर्ण करू शकता। कारण सर्वे करण्यासाठी आता फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। केंद्र शासनाने पीएम आवास योजनेअंतर्गत सर्वे करण्यासाठी याआधी 30 एप्रिल 2025 ही अंतिम तारीख दिली होती। त्यानंतर अनेक नागरिकांचे सर्वे पूर्ण न झाल्यामुळे किंवा काम पूर्ण न झाल्यामुळे शासनाने यासाठी 15 दिवसाचा कालावधी मुदतवाढ दिला होता। 15 दिवसाचा कालावधी मुदतवाढ म्हणजे 15 मे 2025 पर्यंत नागरिकांना हे अर्ज सादर करता येणार होते किंवा सेल्फ सर्वे करता येणार होता। जर अद्यापर्यंत आपण सेल्फ सर्वे आपला केला नसेल तर हा व्हिडिओ येथे स्किप करा आणि आपला पहिला सेल्फ सर्वे करून घ्या। जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा। त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने माहिती भरायची याची माहिती देखील दिलेली आहे। त्या माहितीच्या आधारे आपण आपला सेल्फ सर्वे पूर्ण करून घ्या। सेल्फ सर्वे करताना येणाऱ्या विविध अडचणी असतील, काही समस्या असतील याचे सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केले आहेत। जर तुम्हाला त्यामध्ये काही अडचणी येत असतील, काही समस्या येत असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण माहिती घेऊन आपला सर्वे पूर्ण करू शकता। याच्याही व्यतिरिक्त जरी आपल्याला काही अडचण असेल, काही समस्या असेल किंवा सर्वे करताना काही त्रुटी निर्माण येत असेल किंवा काही विविध प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून विचारा। आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। तर महत्त्वाचं एक अपडेट असं आहे की ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत सर्वे केला नाही त्यांनी लवकरात लवकर सर्वे करा। कारण आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आलेलो आहोत। जर तुम्ही सर्वे केला नाही तर तुमचं यादीमध्ये नाव येणार नाही आणि यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। हे आपण वारंवार घेत आलेलो। त्यामुळे तुम्ही सेल्फ सर्वे असेल किंवा असिस्टंट सर्वे असेल हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत जो काय लाभ वितरित केला जाणार आहे तो लाभ मिळणार आहे। त्यामुळे जर अद्यापर्यंत आपण सर्वे केला नसेल तर लवकरात लवकर आपला सर्वे करून घ्या। सर्वे करताना काही अडचण येत असेल, काही समस्या निर्माण होत असेल, काही विविध अडचणी असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा, कोणत्याही माध्यमातून आमच्याशी संपर्क करा। आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील। चला धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।